नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मागच्या लेक्चर मध्ये जे आपण पुरस्कार पाहिले त्याविषयी आपण या लेक्चर मध्ये क्वेश्चन पाहणार आहोत। ओके, जेणेकरून मग तुमची थोडी प्रॅक्टिस होईल आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला याचा फायदा होईल। चला तर मग आता वेळ न दवडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय, 89व्या ऑस्कर पुरस्काराविषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक नाहीत? अचूक नाहीत म्हणजे बरोबर नाही। ओके, तर बघा पहिलं वाक्य काय, ला ला लँड चित्रपटाला सर्वाधिक 8 नामांकने मिळाली। तर 8 नव्हती मिळालेली, ती 14 नामांकने होती। ओके, म्हणजे पहिलं वाक्य चूक आहे। आणि ला ला लँड चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले, तर बरोबर आहे। ला ला लँड चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळालेले होते आणि त्यांची संख्या किती होती, तर 6 होती। म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, बरोबर कुठलं नाही, तर पर्याय क्रमांक 1 बरोबर। आणि ऑस्कर पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा चित्रपट सृष्टीतला सर्वात मोठा असा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार जो आहे यालाच अकॅडमी पुरस्कार म्हणून सुद्धा हा ओळखला जातो। ओके, आणि हा कोणाकडून दिला जातो, तर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स। ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि जो ह्यावेळीचा ऑस्कर पुरस्कार होता हा कशामुळे थोडा फेमस झाला, कारण या ज्यावेळेला अवॉर्ड अनाऊन्स गेलेले होते त्यावेळेला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ला ला लँड चित्रपटाला घोषित केलं गेलं, पण ला ला लँड चित्रपट हा सर्वोत्कृष्ट नव्हता, तर होता कुठला, मूनलाइट। ओके, मग ते नंतर करेक्शन केलं गेलं। ओके, तर लक्षात ठेवा की सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला आहे, तर मूनलाइट आहे। ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न। तर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीयाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही? म्हणजे आतापर्यंत भारतीयांना जे ऑस्कर पुरस्कार मिळाले त्याच्याविषयी आहे। ओके, तर बघा याच्यामध्ये पहिला काय ऑप्शन, भानू अत्तय्या। तर भानू अत्तय्या हे पहिले भारतीय आहेत की त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता। 1982 साली त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला। त्यानंतर पंडित रविशंकर यांना ऑस्कर पुरस्कार नाही मिळालेला। सत्यजित रे, ओके, सत्यजित रे यांना ऑनर पुरस्कार मिळालेला आहे ऑस्कर मध्ये। ओके, तर म्हणजे हे सुद्धा पर्याय बरोबर आहे। आणि गुलजार यांना सुद्धा मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट गीत स्लॅमडॉग मिलेनियर साठी, आणि त्या जो AR रहमान यांना सुद्धा मिळालेला होता 2008 साली। ओके, तर मग याच्यामध्ये कुणाला नाही मिळालेला, तर पंडित रविशंकर। ओके, बघू आपला पुढचा प्रश्न। तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो ग्रॅमी पुरस्कारावरती आहे। 59वा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? ओके, म्हणजे चूक कोणकोणते, तर बघा ब्रिटिश गायिका ऍडले यांना 9 मानांकने मिळाली होती, तर त्यांना 9 मानांकने नव्हती। ओके, त्यांना 5 मानांकने होती आणि 5 पैकी 5 त्यांना अवॉर्ड मिळालेले आहे। ओके, तर बघा त्यांना 5 पुरस्कार मिळाले, हे बरोबर आहे। आणि भारताकडून कोणाला मिळालेला होता, तर संदीप दास यांना हा पुरस्कार मिळालेला होता। ओके, तर मग संदीप दास यांना कशासाठी मिळालेला, तर सिंग मी होम, ओके, यासाठी त्यांना मिळालेला होता। तर मग याच्यामध्ये चूक कोणता आहे, तर फक्त अचूक आहे। ओके, बघू आपण आपला पुढचा प्रश्न। तर बघा हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, महात्मा गांधीजींना टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? ओके, टाइम पर्सन ऑफ द इयर महात्मा गांधीजींना मिळालेला आपण लेक्चर मध्ये पाहिलेलं, कधी 1930। आणि महात्मा गांधीजी हे एकमेव भारतीय आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि या वर्षीचा कोणाला मिळाला, तर डोनाल्ड ट्रम्प। ओके, हे आपण पाहिलेलं। ओके, आणि या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, सर्वप्रथम कधी दिला गेला, तर 1927 ला। ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि हा कोणाला दिला गेला होता, तर चार्ल्स लिंडबर्ग, ओके, यांना दिला गेला होता। बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न। तर पुढचा प्रश्न बघा नोबेल पुरस्काराविषयी आहे। तर बघा नोबेल पुरस्कार विजेते बॉब डिलन यांची खालीलपैकी कोणती कलाकृती नाही? तर बघा ब्लोविंग इन द विंड हे त्यांचं सॉन्ग आहे, नंतर लाईफ फॉर रोलिंग हे पण आहे, आणि टाइम्स दे आर चेंजिंग हे सुद्धा आहे, आणि पीस इन द होम हे त्यांचं कलाकृती नाही आहे। ओके, तर बघा बॉब डिलन यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांना नोबेल मध्ये कोणता पुरस्कार मिळाला, साहित्यासाठी मिळालेला पुरस्कार आहे। ओके, आणि ते बॉब डिलन जे आहेत ते अमेरिकेचे आहेत। ओके, आणि सांगायचं झालं तर मग हे एक गायक गीतकार आहेत, आणि पहिल्यांदाच झालं की एका गायकाला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। ओके, तर लक्षात ठेवा की त्यांच्या कोणत्या कलाकृती आहेत, ते कोणत्या देशाचे आहेत। ओके, आणि त्यांना कोणता नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला। ओके, बघू आता पुढचा प्रश्न। तर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे विचारले?
युएन मॅन्युअल सॅन्टोस यांना 2016चा म्हणजे हा पण क्वेश्चन नोबेल पुरस्काराविषयीचा आहे. तर बघा की मॅन्युअल सॅन्टोस यांना 2016चा शांतता नोबेल पारितोषिक मिळालं. तर बरोबर आहे, यांना मिळालेलं आहे शांतता नोबेल आणि ते कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ओके, म्हणजे इथे दिले मंगोलियाचे, म्हणजे हे चूक आहे. आणि त्यांनी त्यांच्या देशातील फार्क या शस्त्रधारी संघटनेशी शांततेचा करार केला. तर बरोबर आहे, फार्कची त्यांनी केलेला होता शस्त्रधारी संघटनेशी, ही एक फार्क आहे. ओके, रिव्हॉल्युशनरी आर्म फोर्सेस ऑफ कोलंबिया यांच्याशी त्यांनी एक शांततेचा करार केलेला होता. ओके, आणि याच कार्यासाठी त्यांना म्हणजे ते शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला होता. आणि यांचा पक्ष, राष्ट्रीय पक्ष सोशल पार्टी ऑफ नॅशनल युनिटी. तर बरोबर आहे हे सुद्धा, म्हणजे चूक कोणता आहे तर ते मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, तर ते कोलंबियाचे. ओके, बघू पुढचा प्रश्न. तर बघा पुढचा क्वेश्चन जो आहे तो पुलित्झर पुरस्काराविषयी. पुलित्झर पुरस्कार 2017 खालीलपैकी कोणाला मिळाला? तर आपण बघितलेलं होतं की पनामा पेपर्सच्या रिलेटेड जे होतं की मग पनामा पेपर्सच्या माध्यमातून मग ते जगातील जे मोठमोठे जे उद्योगपती होते यांच्या जी मालमत्ता होती, जी गुंतवणूक होती बेहिशोबी, त्यासाठी जी वाचा फोडण्याचं काम कोणी केलेलं होतं तर मियामी हेराल्ड ओके यांनी केलेलं होतं. आणि मग ती अमेरिकेचं हे एक प्रसार माध्यम आहे, त्यासाठी मग यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. ओके, म्हणजे मियामी हेराल्ड आहे तिथे, बाकी हे न्यूरॉल हेराल्ड, रियल हेराल्ड, माद्रिद हेराल्ड हे नाहीये. ओके, मग कोणाला मिळाला तर मियामी हेराल्ड. आणि आपण बघितलेलं होतं की हा जो पुरस्कार आहे तो कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जातो. ओके, आणि याची सुरुवात जी आपण बघितलेली ती कधी सांगितलेली 1917. ओके, चला बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीयाला स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळाला? ओके, तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की स्टॉकहोम वॉटर प्राइज हा जो पुरस्कार आहे तो 22 मार्च जे जागतिक जल दिवस असतो, वर्ल्ड वॉटर डे, या दिवशी हा पुरस्कार जाहीर केला जातो. आणि हा जो पुरस्कार आहे हा कशासाठी दिला जातो तर पाण्याच्या रिलेटेड जे कार्य केलं जातं, विशेष असं कार्य केलं जातं त्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आणि हा जो यावेळीचा पुरस्कार आहे 2017चा, तर हा कोणाला मिळालेला? अमेरिकेचे एक प्राध्यापक आहेत. ओके, की ज्यांनी म्हणजे पाणी वाटपाच्या रिलेटेड जे कार्य केलेलं होतं, ओके, त्यासाठी यांना पुरस्कार दिला गेला होता. तर त्यांचं नाव काय आहे तर स्टीफनी. ओके, लक्षात ठेवा की स्टीफनी यांना त्या पाण्याच्या रिलेटेड कार्य केलं गेलं त्यासाठी स्टॉकहोम वॉटर हा पुरस्कार दिला गेला. त्यांचं नाव काय? स्टीफनी मॅकाफ्री. ओके, आणि मग भारतीयांना कुठल्या कुठल्या हा मिळालेला होता कधी तर राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार मिळालेला होता. ओके, राजेंद्र सिंग यांना पाणीवाले बाबा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, तर यांना मिळालेला 2015ला. तर बिंदेश्वर पाठक यांना सुद्धा मिळालेला. आणि सुनीता नारायण यांना सुद्धा हा पुरस्कार. अजय जहा यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा काय विचारलेलं आहे इथं, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? ओके, तर बघा हा जो आहे तो मॅन बुकर पुरस्काराविषयी ही वाक्य आहेत. 2016चा मॅन बुकर पुरस्कार पॉल बेटी यांना मिळाला. तर बरोबर आहे, यांना हा मिळालेला होता. आणि त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला तर द सेल आउट, हे सुद्धा बरोबर आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली, तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि सध्या हा पुरस्कार राष्ट्रकुल, आयरिश व झिम्बाब्वेच्या लेखकांना दिला जातो. ओके, तर बघा हे वाक्य चुकीचं आहे, कारण का हा पहिला सुरुवातीला या राष्ट्रांना दिला जाणारा पुरस्कार होता, पण नंतर काय झालं की इंग्रजी भाषेत लिहिलेल्या जगातील कोणत्या पण लेखकाला हा पुरस्कार दिला जायचा. आणि जो मॅन बुकर जो पुरस्कार आहे, ओके, हा मॅन बुकर जो पुरस्कार आहे तो इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. ओके, तर मग याचं उत्तर काय चुकीचं कुठलं आहे तर पर्याय क्रमांक 4. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न बघा काय, खालीलपैकी कोणती विधाने चूक आहे? तर बघा 2016चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 8 व्यक्तींना देण्यात आला. आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं 8 व्यक्तींना नव्हता, तो 6 व्यक्तींना होता. ओके, आणि त्यातल्या 2 ज्या होत्या त्या भारतीय व्यक्ती होत्या. ओके, तर बघा खालचं वाक्य काय, त्यामध्ये बेजवादा विल्सन व टी.एम. कृष्णा हे भारतीय आहेत. तर बरोबर आहे, बेजवादा विल्सन आणि टी.एम. कृष्णा हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणजे याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 1 की जे चूक आहे.
मित्रांनो वाक्य बघा, काय विचारले, चूक विचारले की बरोबर विचारले. ओके, मग बघा रायमंड मॅग्सेसे पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार म्हणजे कधीपासून देण्यात आला तर 1957ला याची स्थापना झाली, पण दिला गेला कधी 1958 पासून. आणि विनोबा भावे जे आहेत हे पहिले भारतीय आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. ओके, ह्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा याविषयी. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न बघा काय, खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत. ओके, म्हणजे चूक आहे. बघा, 16वी जागतिक संस्कृत परिषद 2015 मध्ये बँकॉक येथे झाली. ओके, या परिषदेत सुषमा स्वराज यांनी जागतिक संस्कृत पुरस्काराची घोषणा केली. ओके, पहिला जागतिक संस्कृत पुरस्कार थायलंडची राजकुमारी महाचक्री सुरंदन यांना दिला गेला आणि महाचक्री सुरंदन यांना 2017चा पद्मभूषण पुरस्कार मिळाला. तर बघा की 2015 मध्ये बँकॉक येथे जागतिक संस्कृत परिषद झालेली होती आणि ती 16वी होती. बरोबर आहे. सुषमा स्वराज यांनी जागतिक संस्कृत पुरस्काराची घोषणा सुद्धा इथेच केलेली आहे, पण बरोबर आहे. आणि पहिला जागतिक संस्कृत पुरस्कार हा थायलंडची राजकुमारी महाचक्री सुरंदन यांनाच दिला गेलेला होता. ओके, आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार नव्हता, पद्मविभूषण नव्हता, त्यांना होता पद्मभूषण होता 2017चा. आणि या ज्या म्हणजे राजकुमारी ज्या आहेत महाचक्री सुरंदन यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना रायमंड मॅग्सेसे पुरस्कार सुद्धा मिळालेला होता आणि इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रता आणि विकास पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. हे आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर पुढचा क्वेश्चन बघा, स्टेफनी डेल व्हॅले हिला मिस वर्ल्ड पुरस्कार 2016ला मिळाला. भारताकडून प्रियदर्शनी चॅटर्जी हिने प्रतिनिधित्व केले आणि या स्पर्धेचे 66वे वर्ष होते. ओके, तर बरोबर आहे, 66वे मिस वर्ल्ड होतं. आणि स्टेफनी डेल व्हॅले ओके जी पोर्तोरिकाची होती तिला हा पुरस्कार मिळाला होता, हे पण बरोबर आहे. आणि भारताकडून प्रियदर्शनी चॅटर्जी हिने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं. ओके, म्हणजे ही तिन्ही पण वाक्य बरोबर आहेत. ओके, आणि ही जी डेल व्हॅले आहे ही या राष्ट्राची दुसरी सुंदरी झालेली आहे की जी मिस वर्ल्ड झाली. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणाला ब्रिटनचा नाईटहुड पुरस्कार मिळाला. तर ब्रिटनचा नाईटहुड पुरस्कार हा चेन्नईच्या शंकर बालसुब्रमण्यम यांना मिळालेला आहे आणि हे आता सध्या कुठे आहेत तर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये आहेत. ओके, केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ते DNA तज्ज्ञ म्हणून काम करतात. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. पुढचा पुरस्कार तर बघा पुढचा प्रश्न काय आहे तर AM ट्युरिंग पुरस्कार टिम बर्नर्स-ली यांना दिला. ओके, तर बघा तर हो त्यांनाच हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि सांगायचं झालं तर बर्नर्स-ली यांनी WWW चा शोध लावलेला आहे. ओके, WWW म्हणजे काय, वर्ल्ड वाईड वेब याचा शोध यांनी लावलेला आहे. आणि वेब ब्राउझरचा शोध, पहिल्या वेब ब्राउझरचा शोध सुद्धा त्यांनीच लावलेला आहे. म्हणजे ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.